आता आम्ही ठरवलं की राहिलेले पण 50% राज्य सरकारने त्या मुलीचे भरायचे। तिनं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, पायलट व्हावं, सीए व्हावं, वकील व्हावं, जे तिला आवड असेल ते शिक्षण घ्यावं। ती गरिबाच्या घरातली मुलगी असली पाहिजे, एवढीच त्याच्यामध्ये अट आहे। तिचं शिक्षण आता त्या गरीब आई वडिलांनी मुलीला सांगावं, काय काळजी करू नको, तुझं पुढचं शिक्षण देखील आम्ही सरकारला सांगू, सगळी फी तुझी भरून टाकू। पण हे सगळं करत असताना माय माऊलींनो, बांधवांनो, बहिणींनो, जरा कुटुंब 1 किंवा 2 वर्ष थांबायला शिका। फार फापट पसारा वाढू नका, नाहीतर देवाची कृपा, देवाची कृपा, देवाची कृपा, देवाची कृपा मला माहित नाही कुणाची कृपा आहे ती। अरे मी पण त्याच्यातनच गेलोय, जाऊ द्या, त्याच्यातनं आणखीन काहीतरी शब्द जायचा की पुन्हा अजित पवार भरकटला। महिलांनो, माय माऊलींनो, एकंदरीतच आपल्याकडं पाणी मर्यादित आहे, जमीन मर्यादित आहे। आज मी कोपरगावच्या परिसरामध्ये येत असताना सिन्नरवरून ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस मी बघत होतो, आम्हाला सुरुवातीला त्या संदर्भामध्ये आम्ही मिरवणुकीची सुरुवात केली, ती मौनगिरी जनार्दन महाराजांच्या पुलापासून केली। तिथं सगळेजण माझे कार्यकर्ते आया बहिणी थांबलेल्या होत्या। आशुतोषने सांगितलं, दादा उतरा की इथं। म्हणलं उतरा। म्हणलं काय करायचं, ही काय गाडी आहे, पुढं आपण गाडीत बसायचं आणि पुढे जायचं। गाडी काय पार इथवर येईपर्यंत गाडी काही आलीच नाही। मी आपला चालतोय चालतोय, ही बघा पायजमा कसा भरला। आता काय करता, ती बस म्हणलं की मला बसावं लागतं, उठ म्हणलं की उठावं लागतंय, आमदारांचं ऐकावं लागतंय। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या।